नमस्कार. तुम्हालाही असं वाटतंय का की हल्ली नोकरीच्या बाजारात संधी खूपच कमी झाल्यात? पण थांबा, चिंता करू नका, कारण पराग कदम यांचा एक लेख सांगतो की आज संधी पूर्वीपेक्षा खूप जास्त आहेत. हो, तर मग याच लेखाच्या आधारावर आपण आज बघणार आहोत की सध्या सगळ्यात जास्त मागणी कोणत्या नोकऱ्यांना आहे आणि त्या मिळवण्यासाठी काय करायला हवं. हा प्रश्न बहुतेक सगळ्यांच्याच मनात येतो, बरोबर? की आजच्या काळात चांगली नोकरी मिळवणं खरंच इतकं अवघड झालंय का? म्हणजे बघा ना, स्पर्धा वाढलीये, कंपन्यांच्या अपेक्षा बदलल्यात, पण खरं चित्र काय आहे? चला, तेच समजून घेऊया. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण या प्रश्नाचं उत्तर खूप सकारात्मक आहे. टेक्नॉलॉजी आणि डिजिटलायझेशनमुळे नोकरीच्या संधी कमी नाही झाल्या, उलट त्या पूर्वीपेक्षा खूप जास्त वाढल्या आहेत. विचार करा, जिथे आधी काही मोजक्याच नोकऱ्या होत्या, तिथे आज शेकडो नवीन संधी तयार झाल्या आहेत. बरं, तर आज आपण काय काय बघणार आहोत त्याची एक छोटीशी झलक. आपण सुरुवात करूया नोकऱ्यांच्या नव्या जगापासून. मग बघू सगळ्यात जास्त मागण्या असलेल्या नोकऱ्या कोणत्या आहेत, त्यानंतर सगळ्यांसाठी असलेल्या खास संधी, नोकरी मिळवण्यासाठी 5 गोल्डन टिप्स, तुमची 7 दिवसांची जॉब स्ट्रॅटेजी आणि शेवटी अर्थातच निष्कर्ष. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून, नोकऱ्यांचं नवं जग. खरं सांगायचं तर आज रोजगाराचं चित्र पूर्णपणे बदलून गेलंय. म्हणजे विचार करा, 10-15 वर्षांपूर्वी जिथे काही ठराविकच नोकऱ्या दिसायच्या, तिथे आज शेकडो प्रकारच्या भूमिका उपलब्ध आहेत. फक्त काय लागतं तर योग्य स्किल आणि योग्य मार्गदर्शन. ओके, आता थेट मुद्द्यावर येऊया. आपला दुसरा भाग आहे सर्वाधिक मागणी असलेल्या नोकऱ्या. चला तर मग बघूया की सध्या कोणत्या सेक्टर्समध्ये नोकरीच्या संधी सगळ्यात जास्त आहेत आणि त्यासाठी तुमच्याकडे कोणती स्किल्स असायला हवीत. तर सर्वात आधी बघूया ऑफिस ॲडमिन, डेटा एंट्री आणि अकाउंटिंग. ही अशी क्षेत्र आहेत ना जी कायम स्थिर असतात. का? कारण प्रत्येक कंपनीला आपलं रोजचं कामकाज चालवण्यासाठी या लोकांची गरज असतेच. म्हणजे बघा, ऑफिस असिस्टंट, डेटा एंट्री ऑपरेटर किंवा ज्युनियर अकाउंटंट ह्या पदांना नेहमीच मागणी असते. यासाठी फक्त MS ऑफिस आणि टॅलीसारखी स्किल्स आली की झालं. आणि पगारही साधारणपणे 10 ते 25 हजारांच्या घरात असतो. आणि हो, ज्यांनी MSCIT केलंय त्यांच्यासाठी तर इथे संधीच संधी आहेत. यानंतर येतं सेल्स आणि मार्केटिंग. हे थोडं चॅलेंजिंग आहे, पण इथे कमाई जबरदस्त होऊ शकते. आणि मग येतं आजचं सगळ्यात ट्रेंडिंग क्षेत्र, डिजिटल स्किल्स. सोशल मीडिया असिस्टंट, कॅनव्हा डिझायनर यांसारख्या भूमिकांची मागणी इतकी वाढली आहे ना की या डिजिटल स्किल्समुळे रोजगारात जवळजवळ तिप्पट वाढ झाली आहे. आणि हो, शिक्षण क्षेत्रातही कॉम्प्युटर टीचरसारख्या पदांसाठी खूप चांगल्या संधी आहेत. बरं, रिटेल आणि कस्टमर सपोर्टमध्येही नोकऱ्या कमी नाहीत. जर तुमचं बोलणं चांगलं असेल, कम्युनिकेशन स्किल उत्तम असेल, तर कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह किंवा कॉल सेंटर ऑपरेटर म्हणून सहज काम मिळू शकतं. त्याचबरोबर आता फॅक्टरीजमध्ये सुद्धा, हो कारखान्यांमध्ये सुद्धा प्रोडक्शन डेटा एंट्री सारख्या कम्प्युटर संबंधित कामांची मागणी वाढली आहे, कारण आता सगळं काही डिजिटल होतंय. चला, आता वळूया आपल्या तिसऱ्या भागाकडे, सर्वांसाठी विशेष संधी. अनेकांना वाटतं की चांगल्या नोकऱ्या फक्त मोठ्या शहरात किंवा ठराविक लोकांसाठीच असतात, पण तसं अजिबात नाहीये. चला बघूया की वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या लोकांसाठी कोणत्या खास संधी उपलब्ध आहेत. आपण ग्रामीण भागापासून सुरुवात करूया. तिथेही आता रोजगाराची प्रचंड मागणी आहे. उदाहरणार्थ, सरकारी प्रकल्पांमध्ये कम्प्युटर ऑपरेटरची गरज असते. सुपरमार्केट किंवा मेडिकलमध्ये बिलिंग ऑपरेटर लागतात, किंवा मग CSC सेंटर असिस्टंट. अशा अनेक नोकऱ्या आहेत आणि इथे साधारणपणे 8 ते 15 हजार रुपयांपर्यंत पगार सहज मिळू शकतो. आता महिलांसाठी असलेल्या संधींबद्दल बोलूया. खरं तर आज महिलांसाठी पूर्वीपेक्षा खूप जास्त संधी उपलब्ध आहेत. ऑफिस असिस्टंट, कम्प्युटर टीचर अशा सुरक्षित नोकऱ्या तर आहेतच, पण त्यासोबतच घर बसल्या करता येण्यासारखे अनेक पर्याय आहेत, जसं की ऑनलाईन डेटा वर्क किंवा डिजिटल जॉब्स, ज्यामुळे वेळेची सोय आणि सुरक्षितता दोन्ही गोष्टी मिळतात. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर शिक्षण 12वी किंवा पदवीपर्यंत झालं नसेल तर काळजी करण्याचं काहीच कारण नाही, कारण तुमच्यासाठी भरपूर संधी आहेत. डेटा एंट्री हेल्पर, दुकानात बिलिंग असिस्टंट अशा नोकऱ्यांसाठी मोठे डिग्रीची गरज नसते. फक्त MSCIT सारखं बेसिक कम्प्युटर स्किल असेल ना तरी नोकरी नक्कीच मिळते. बरं, आत्तापर्यंत आपण बघितलं की कोणत्या नोकऱ्या उपलब्ध आहेत, पण आता खरा प्रश्न हा आहे की त्या कशा मिळवायच्या. तर चला सुरू करूया आपला चौथा भाग, नोकरी मिळवण्यासाठी 5 गोल्डन टिप्स. या 5 टिप्स अगदी लक्षात ठेवा. पहिली, कोणतंही एक स्किल, मग ते एक्सेल असो, टॅली असो वा ऑफिस वर्क, त्यात एकदम मास्टर बना. दुसरी, तुमचा रेझ्युमे आणि लिंक्डइन प्रोफाईल नेहमी अपडेटेड ठेवा. तिसरी, रोजच्या रोज किमान 5 नवीन नोकऱ्यांसाठी अर्ज कराच. चौथी, अर्ज करून गप्प बसू नका, फॉलोअप नक्की घ्या,
यातून तुमचा व्यावसायिकपणा दिसतो. आणि 5वी, सगळ्यात महत्त्वाची, तुमचं नेटवर्क वाढवा. पण नेटवर्क वाढवणं इतकं महत्त्वाचं का आहे? तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण एक आकडेवारी सांगते की तब्बल 70% नोकरीच्या संधी ह्या नेटवर्कमधून मिळतात, म्हणजे ओळखीमधून. म्हणूनच कुठे वॅकन्सी आहे का असं विचारायला कधीही लाजू नका. ओके, टिप्स तर कळाल्या, पण आता या प्रत्यक्षात वापरायच्या कशा? त्यासाठीच आहे आपला 5वा भाग, तुमची 7 दिवसांची जॉब स्ट्रॅटेजी. हा 1 आठवड्याचा असा पक्का प्लॅन आहे जो तुम्हाला नक्कीच मदत करेल. बघा, हा प्लॅन किती सोपा आहे. दिवस पहिला, तुमचा रेझ्युमे आणि कव्हर लेटर तयार करा. दिवस दुसरा, लिंक्डइन किंवा Naukri.com वर प्रोफाईल बनवा. दिवस तिसरा, तुम्हाला जिथे नोकरी करायची आहे अशा 15 कंपन्यांची लिस्ट बनवा. दिवस चौथा, काही ठिकाणी स्वतः जाऊन रेझ्युमे द्या. दिवस 5वा, किमान 20 नोकऱ्यांसाठी ऑनलाईन अर्ज करा. दिवस 6वा, मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची प्रॅक्टिस करा. आणि दिवस 7वा, ज्यांना अर्ज पाठवले आहे त्यांना फॉलोअप करा. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या टप्प्यावर, आपला 6वा भाग, निष्कर्ष. संधी तुमचीच आहे. या सगळ्या माहितीमधून आपण काय शिकलो त्याचे महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात पाहूया. नोकरी मिळवण्यासाठी या 5 मास्टर की आहेत असं समजा. पहिली, बेसिक कम्प्युटर स्किल. दुसरी, चांगलं कम्युनिकेशन. तिसरी, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. चौथी, नवीन गोष्टी शिकायची तयारी. आणि 5वी, सातत्य. ज्यांच्याकडे या 5 गोष्टी आहेत त्यांना नोकरी मिळण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. आणि शेवटी फक्त एक वाक्य लक्षात ठेवा. संधी प्रत्येकासाठी असते, पण ती फक्त त्यालाच मिळते जो त्यासाठी तयार असतो. त्यामुळे आपण तयारीला लागलो पाहिजे, कारण योग्य संधी नेहमीच तयार असलेल्या व्यक्तीची वाट बघत असते.